सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। लीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्म चिंतक वीर व्रत धारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करें सत्य बोले झूठ त्यागे मेरा आपसे करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करें। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। अनंत अनंत देह जाइल रे जाइल रे देह जाइल रे जाइल रे पुण्य कामाइल रे पुण्य कामाइल रे नील रे देह जाइल रे जाइल रे देह जाइल रे जाइल रे मोहित हो निर्विषय मोहित हो निर्विषय कित करशील तू बाइल रे देह जाइल रे जाइल रे देह जाइल रे जाइल रे जोवर जवळे पैसा शक्ती जोवर जवळे पैसा शक्ती तोवरी ते गीत गातील रे देह जाइल रे जाइल रे देह जाइल रे जाइल रे।
अमृत म्हणे रे या नरदे, अमृत म्हणे रे या नरदे, हरिपद सार्थक होईल रे, होईल रे देह, जाईल रे बा, जाईल रे देह, जाईल रे बा, जाईल रे, पुण्य काम येईल रे, पुण्य काम येईल रे, येईल रे, जाईल रे बा, जाईल रे बा, जाईल रे बा, जाईल रे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, जय आज ओपन ग्रुप लेंगे, उपदेश सार बाद में लेंगे. उपदेश के सार के लिए आई वांट 100% कंसंट्रेशन. आज तुम्हारा अलग अलग कुछ कुछ चल रहा है. लेट अस टेक हैव समथिंग which will be different from everything. First is, if you have any doubts, questions, you can ask, or then let me see what I can do. आपको कुछ पूछना है? क्वेश्चन है? जब किसका किससे नहीं चल रहा है? जब सबका चल रहा है क्या? हो, चालू आहे सगळ्यांचा. बरं जपातनं काय अनुभव आला का? जप करायच्या आधी आणि आत्ताची अवस्था त्याच्यात काय फरक पडला? सांगा. कन्सिस्टन्सी आहे. नाही, कन्सिस्टन्सी जपात आहे, पण जपानी झालेला फायदा सांगा ना. नाही अजून समजलं. नाही समजलं? नाही, म्हणजे आधी कन्सिस्टन्सी नव्हती, आता कन्सिस्टन्सी आहे. हाच मला त्यातला फरक जाणवला. पण जप केल्यानंतर मन शांत होतं असं नाही वाटत का? हो. मग ते ऍडेड ऍसेट आहे ना. मन आपण आतापर्यंत मन आपलं बाहेर जात होतं सगळीकडे, वॉन्डरिंग ऑल आउट. मी मराठीच बोलतो. ठीक आहे. मन आपलं सगळीकडे बाहेर जात होतं. आता मन आपलं अंतर्मुख झाल्यावर नंतर मनाची जी अवस्था आहे ती आपल्याला पाहिजे तेव्हा शांत करू शकतो की नाही तुम्ही? आता मी जप केलाय, जपाला बसले, अर्धा 10 मिनिटं 15 मिनिटं जप करून ज्या वेळेला जप करत असते त्यावेळेला जप सुरू व्हायच्या आधी आणि जप झाल्यानंतर मनाची अवस्था तुम्ही बघितली का? ऑब्झर्व केले का? नाही? आता ती करा. बोल भाजी. जैसे भाग्यश्री ताई ने कहा कि इनिशियली जपा करने के लिए भी एक टास्क लगता था. इट्स अ टास्क टू कंप्लीट फॉर द डे, बट नाउ इट्स लाइक अ attraction. It's attraction that how you, I mean, you're missing your booster, like your how you cannot. So जैसे आपने बोला कि अगले दिन compensate करो, तो वो करते करते ऑनलाइन है, तो वो छूटता नहीं है वो. इट्स नॉट अ टास्क एनी मोर, इट्स लाइक अ क्रेविंग. ये करना है. बेसिकली हे बघा, लक्षात घ्या. डोळे मिटले, आता आपलं मन किती चाललंय बाहेर सगळीकडे, सगळ्या विषयात काय करायचं काय नाही. आता यांचं चॅनगीचं तुझं टेन्शन आहे, तर काय नाही काहीतरी रोजचं रुटीन मध्ये काय नाही काहीतरी आपल्याला आपण समोर काहीतरी असतंच 100%. आता आपण ज्या ते 10 दिवस जिवंत आहे आणि आपण संसार करतोय त्यावरती काय ना काहीतरी रोज आपल्याकडे नवीन नवीन प्रश्न येतात समोर.
ते स्पष्टच नसतात. रुटीन आयुष्यात काही कुठलीही गोष्ट कालच्या दिवसासारखी आजचा दिवस असू शकत नाही. रोज काहीतरी विविधता असते. म्हणून ते म्हणाले संसारित संसार हा. जे सारखं बदलत असतं त्याला संसार म्हटलंय. एका दिवशी शारीरिक व्याधी असेल, एका दिवशी मानसिक व्याधी असेल, एका दिवशी आर्थिक व्याधी असेल, आर्थिक व्याधी नसेल, अडचण असेल. एखाद्या दिवशी अजून काहीतरी ऑफिसमधलं कटकट असेल किंवा एका दिवशी काहीच नसेल, आनंद असेल. मी फक्त वाईट नाही सांगत, चांगलं पण सांगतो, की दोन्ही बाजूला आपलं आयुष्य असं एकामेकाच्या म्हणजे ते फुलं असतात ना मायेतली, एकात एकात गुंततात बघा, पण त्याला जो दोरा असतो तो कॉन्स्टंट असतो. तसं आपलं आयुष्यातलं आपलं जे चैतन्य आहे, आपलं जे हे ईश्वराचे अनुसंधान आहे, ते सतत ठेवून जी काही फुलं येतात आपल्या वाटेला, त्याचा आनंद घेऊन आपण हार गुंफायचा प्रयत्न केला तर त्या दृष्टीने आपण ईश्वराच्या अजून जवळ जाऊ शकतो. म्हणून म्हटलंय की ज्यावेळेला आपण जपाला बसतो त्यावेळेला आपलं मन विक्षिप्त असतं. ज्यावेळेला जप करायला लागतो त्यावेळेला हळू ते टाळावर येतं म्हणजे किंवा शांत होतं. आणि जप झाल्यानंतर मनाची जी एक अवस्था असते ती एकदम शांत असते. कोणाला झोप येते का जप करताना? झोप आली बाबा एकदम मध्येच पेंग येते असं होतं का? हो, होतं. होतं ना? कारण काय होय कारण त्याचं एकच आहे की आपल्याला मनाला शांत राहायची सवय नाहीये. आपल्याला काय झालंय की ज्यावेळेला मन शांत होतं त्यावेळेला झोपायचं. हे त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे. पण तुला जाणवतं की आपण जप करतो आपल्याला झोप येते. एक क्षणभर असं होतं की खटकन आणि परत येतो. हो की नाही? का हातातली जपाची माळ खाली पडते आणि झोप लागते असं होतंय का? नाही. हां. मग ठीक आहे. पण हा जप ज्यावेळेला तुमचा हळू चालू असेल, आता ह्याच्यातनं हळू काय करायचं, की जप चालू आहे तर आनंदच आहे. खूप खूप चांगला मला आनंद वाटला. पण जप करता आता ज्यावेळेला आपल्याला वेळ मिळेल, बसमध्ये म्हणा, ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा, चालताना म्हणा, आपला जप कॉन्स्टंटली चालू राहू दे मनातनं मनात. त्याने काय होतंय, की ऑटोमॅटिकली आपलं जे आपण लक्ष दुसऱ्या बाह्य गोष्टीकडे त्याला महत्त्व देतोय, पॉलिटिक्सकडे म्हणा, बाहेरच्या गोष्टीकडे, ते मग ज्यावेळेला जप करतो, त्यावेळेला त्याचं महत्त्व तेवढं राहणार नाही. जस्ट बी अ पास ओके चल आया हो गया ठीक आहे. आपल्याला कसं आता जीवन मरणाचा प्रश्न आहे. असं होत नाही. ही एक गोष्ट. आलं लक्षात. माझं ना जप म्हणजे बसून फक्त मोठ्याने बोल. बसून जपमाळमध्ये करणं माझं एवढं 1000 होत नाही. त्यामुळे मी हे येता जाताच तुम्ही जसं म्हणताय की बस नाही, येता जाता मी चैतन्य पण सांगितलं होतं, की येता जाता जप करून ठीक आहे म्हणजे त्याचा 4 फायदा होईल. पण 100% फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला एका जागेवर बसूनच करायला पाहिजे. एक फायदा काय सॉरी. एक फायदा काय झालाय त्यात की हिंदीमध्ये बोला तर चालेल राजू. इसमें एक फायदा क्या हुआ है कि इमीडिएट रिएक्शन नहीं हो रहा है. मतलब इफ देयर इज एनीथिंग, अगर कहीं पे कुछ प्रॉब्लम हुआ है एनीवेयर कंपनी में कहीं पे भी कुछ भी हुआ है, तो समटाइम्स वी इमीडिएटली रिएक्ट टू इट. तो अभी कैसा हुआ है कि वी डू नॉट रिएक्ट टू इट. दॅट इज देअर. बट एका जागेवर ज्या वेळेला आपण बसून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आता काय होतंय बघ, ज्यावेळेला मी श्रीराम जय राम जय जय म्हणतो माझं प्रत्येक शरीरातले पेशी ते त्याचा जप करते. मन त्यावर एकाग्र झालेलं आहे. बुद्धी त्याच्यावर लागलेली आहे. मला त्या डोळ्यासमोर त्या ईश्वराचं स्वरूप दिसतंय. त्यामुळे आपलं संपूर्ण जे काही आपलं उपकरण आहे, शरीर, मन, बुद्धी, वासना म्हण आणि काय चैतन्य म्हण, हे सगळं त्या रामनामात एकाग्र झालं. पण चालता बोलता काय होतं, की आपलं लक्ष दुसरीकडे, तुला लक्ष भान ठेवलंच पाहिजे ना. लोक असतील बाजू, लोकलमध्ये तू जप करत असेल, कोण येते कोण जाते, 100% होणार का? नाही, करू नको असं म्हणत नाही, करतो ते छान आहे. पण किती वाजता झोपतोस तू? 5:30. संध्याकाळी 5:30 ला झोपतो? नाही 5:30 ला उठतो. अरे झोपतो किती वाजता विचारलं मी? 10:30. 10:30. मग 10:20 ला 10 बेडवर आहे. 15 मिनिटं त्यावेळेला कर किंवा 10:45 झोप, 15 मिनिटं तिकडे घे किंवा सकाळी उठून कर. सकाळी जर टेन्शन असेल तर रात्रीचं जप काय प्रॉब्लेम, गुरुदेवांनी सांगितलंच आहे की रात्री झोपायच्या आधी तुम्ही जप करा, झोपा म्हणजे तुमचं झोप ज्या निद्रेत असाल त्यावेळेला कंटिन्यूअसली अजप तुमचा कंटिन्यूअसली होत राहतो. पण एका जागेवर बसून कर. एका जागेवर बसून करायला पर्याय नाही दुसरा.
कारण तुमचं कसं असतं संध्याकाळचा किंवा रात्रीचा जप का आम्ही म्हणजे मी रेकमेंड करतो, कारण सकाळी तुम्ही लोक मुंबईचे लोक सगळं तुम्हाला सकाळी जायची घाई असते, लोकल पकडायची, तुमचं बरोबर त्या वेळेत सगळं व्हायला पाहिजे. मग तुमचं किती नाही म्हटलं तरी 40% 30% लक्ष तुमचं रुटीनवर असतं. पण संध्याकाळी जेव्हा येता तुम्ही आणि सगळं रिलॅक्स होता, त्यावेळेला मन ऍटलीस्ट 10 मिनिटं 15 मिनिटं काढायला तर हरकत नाही ना. बरोबर आहे ना? यस सर, नहीं बरोबर नहीं, तू करके ट्राई कर, जो कोशिश करने का अपने हाथ में है. भगवान को बोलने का सबसे बेस्ट है ना, स्टार्ट कॉन्व्हर्सिंग द लॉर्ड. मला आजपासून जप सुरू करायचा आहे, मला देवा तू शक्ती दे आणि माझ्याकडे जप करून घे. तर तो तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला वेळ काढून देतो, सगळं करतो. फर्स्ट सरेंडर टू हिम अँड डोंट जसे आता तोच मी आता चॅप्टर वाचतो, अहंकारावरचं चॅप्टर आता मी घेत नाहीये, पुढच्याला घेऊ ज्यावेळेला शांत असेल सगळं तेव्हा. पण अहंकार ज्या वेळेला येतो ना, येतात मी जप करणार आहे, मी जप करणार आहे आता. पण ज्यावेळेला अनन्य शरणागती होते त्यावेळेला जप बाबा तूच माझ्याकडनं करून घेतोय, मला काही समजत नाही, मी तुझा सेवक आहे, दासानुदास आहे, मला काही समजत नाही, तू माझ्याकडे जप करून घे. When you have that spirit of surrenderness, automatically whatever you do, it will be an offering to the Lord. आज मेरे को जप करने का, मेरे को जप करने का म्हटलं की तुम्ही तिथेच मार खाल्ला. मग मी खूप वेळा बघितलं, अनेक वेळा की ज्यावेळेला मी कुठेतरी काहीतरी साधना किंवा पारायण किंवा काय करायला बसलो आणि ज्यावेळेला म्हणतो मी करतोय त्यावेळेला काहीतरी कोण ना कोणतरी येतच, विघ्न येतच, काही ना काहीतरी होतच, ते होतच नाही बरोबर. आणि ज्यावेळेला आपण ईश्वराला शरण गावा मला काही येत नाही, मी तुझ्या शरणाला तू हेच करून माझ्याकडनं करून घे, म्हणून आपण कुठली गोष्ट करताना पहिलं काय करतो की गणपती स्तवन करतो आणि काय म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मी जे काय करतो ते निर्विघ्नपणे पार पाडू दे, अशी प्रार्थना करून जेव्हा मी तुला आधीच सांगितलं की जपाला बसते की सहना तो गणपतीचं एक आता हे म्हटलं स्तोत्र आणि गुरु ब्रह्मा हे एवढं म्हणून जपाला सुरू करायचं, ते होतं सगळं व्यवस्थित. पण करायला राजीव ट्राय कर. हो सर. अजून काय रमाकांत, एबल टू डू योर जॉब? Maybe night little, but more in the bus when I come every day. Because I got almost an hour. Oh, so very good. So I have been able to do, and now I have been able to slowly increase also whatever I was doing before. Very good. And on Saturday, Sunday, of course, at home I try. Sometimes I miss, but most of the times I am able to do it in the evenings. Yeah. आणि इन द बस याच्यात कसं माहितीये राजीव, तुझा आणि रमाकांतचा फरक काय माहितीये का, की रमाकांतची बस कुठली कंपनीची बस आहे ना रमाकांत? येस येस येस. असं त्यांनी तुला प्रायव्हसी तेवढी मिळते की यू कॅन सिट अँड जस्ट डू योर जॉब. राजू तुझा सेम है कंपनी बस. तेरा भी कंपनी है क्या, फिर क्या है? और मैंने क्या कि इसमें वो एक ये है, एक टाइमर ये है 30 रुपए का एक ऐसा वो मिलता है, यू प्रेस कीप, मतलब जब में जैसे बीट्स हम लोग करते ना, हाँ वो मुस्लिम को अल्लाह अकबर करते हैं. हाँ वो किसी ने दिया मेरे को, तो वो दबाते रहता हूँ. तो क्या करेगा, मन लगना मांगता हूँ, दबा के तेरे ध्यान दबाने के बारे करेगा रे. एक जग में गुरुदेवाने ते सांगितलं ना, आम्ही आयुष्यात एक केलंय, जे आमच्या सद्गुरूंनी सांगितलं ना ते आंधळेपणाने त्याच्यावर काय का कशाला न विचारता ते पाळले. सद्गुरूंनी सांगितलं पाळायचं. स्वामींनी सांगितलं माळ घे, माळ घेतली, तुला रुद्राक्षाची माळ घे, रुद्राक्षाची माळ घेतली, असं करा, असं कसं करायचं सांगितलं तसं केलं. आपल्या डोक्यात प्रेशर नाही ना, मग आपण आपलं डोकं वापरतो नको तिकडे. त्याला काय होतंय, आम्ही आंघोळ करता करता जप करतो, आंघोळ करता करता कसं जप करू शकता, करा तुम्ही, नाही असं नाही. उठता बसता चालता बोलता खेळता हसता सगळं जप करता, तो जप करा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तो जप होऊन द्या तुमचा, काही खूप छान आहे. पण हा जो आपण साधना म्हणून जो जप करतोय तो एका जागी ठाईची बैसोनी करा एकचित्त, काय म्हणतात तुकाराम महाराजांनी, एका जागेवर बसूनच तुमचं साधना व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? का नाही? येस सर. वायकेश्वरी, जपाचं कसं होतं ना, माझं तरी सांगते, कोणी नसतील घरात ना त्यावेळेला एकदम छान शांत आणि एकांत म्हणतो ना तसं एकदम मस्त होतं. त्यावेळेला प्रसन्न चित्त असतं, सगळं असं. घरात कोणी आलं की संपलं मग.
टाकून त्याला द्यायचं. काय करायचं तेच कळत नाही मला. नाही पण त्याला घरात कोणी असतं तर मग आपण वेळ काढायची ना. वेळ अशी करायची की त्यावेळेला सगळे झोपलेले असतात, कोण त्रास द्यायला नसतं. पण मग ती एक वेळ नाही होणार ना, म्हणजे कधी रात्री कधी सकाळी असं. कधी जमेल तसं Okay. करायचं, काय करायचं. आता हे बघ, माझ्याकडे आता पाहुणे आले ते 20 दिवस, मग मला वेळच नव्हता, तर सारखे कंटिन्युअसली असायचे, मग रात्री 12 ते 12:30 व्हायचं. ठीक आहे ना, पण काय करणार. 20 दिवस असं केलं. आपण आपलं ध्येय पकडलं असेल की मग ते कधी करायचं ते आपल्या हातात आहे. तर तो Advantage of this is you are not feeling any anxiety or tension of any work which is going to be there throughout the day, and sometimes you feel slightly withdrawn from everything. Yes. Withdrawn, that is, we become a witness to everything that is happening. हं. साक्षी भावने सगळं बघायला लागतं आपण की हे ठीक आहे, या शरीराचं दुखतंय ना, दुखू दे, हे असं होतं ना, होऊ दे. एवढा एक फरक आता मला पण जाणवला काही दिवसात की मी हे का करतेय कुठलीही गोष्ट, त्याचं मला आता पटकन लक्षात येतं की हे कर्तव्य आहे म्हणून मी करते, उगाच नाही करते. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये म्हणते. वासना माझी अशी कशी झाली आहे, मन कसं भरकटतंय, मी कसा चुकतोय, राग. आता हे मग लक्षात एक तर मला 100% तुम्ही नाही सांगितलं, मी तुम्हाला सांगतो की तुमचा राग जो होता ना आधीचा आणि आताचा राग, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलाय की नाही. जे चिडत होतो आधी, म्हणजे आपल्यावर पण चिडणं हे आरडाओरडा करणं हे चिडणं नाही, पण मनात जे खतखत असते ना, काय लोक आहेत विचित्र, आपण करतोय कामं सिन्सिअरली हे करत नाही, किंवा काय तत्सम ऑफिसमध्ये म्हणा, घरचे म्हणा, काय तो खूप कमी झालाय की नाही. नाही झाला. बरोबर, हो, फरक पडलेलाच आहे नक्कीच. बस एवढं झालं तरी खूप झालं. पण ते अजून परीक्षा जेव्हा आली, म्हणजे आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला पूर्ण नापास. हो ना, काय झालं होतं ग पहिला, काय झालं होतं. लंग इन्फेक्शन. कशाने काय माहिती झालं, ते पाणी झालं होतं छातीत, ते काढलं, मग नंतर अँजिओग्राफी केली. पल्मनरी अँजिओग्राम. त्याच्यात काही ब्लॉकेजेस वगैरे नाही आले, त्यामुळे काही करावं नाही लागलं, मेडिकेशन वरच झालं सगळं. बरं. आता घरी आणलंय ना. किसको सर? उसके हस्बैंड को. पण ते 3-4 दिवस म्हणजे बापरे भयंकर, नुसतं थरथरत असतं. तेच म्हणून आता ते भजन म्हणलं ना, देह जावो अथवा राहो, देह जाणारच आहे, पण त्याची आसक्ती जायला हवी, त्याच्यामुळेच तो थरथराट आहे, बाकी काही नाही. पण हे समजलं, आता बघूया. नाही, समजणं खूप सोपं आहे का, जेव्हा प्रॅक्टिकली येतो ना, तेव्हा आपलं मन काय विचार करेल ना, काय सांगता येत नाही बाबा. बापरे, त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात. आपला विचार करतो आणि काय सगळे वाईट विचार आधी येतात, चांगले विचार येतच नाही. ईश्वराची श्रद्धा बाजूला राहिली, नंतर आपली उपासना बाजूला राहिली, सद्गुरूची कृपा बाजूला राहिली, सगळं एका बाजूला आणि आपल्या मन एका बाजूला. नाही, तेव्हा जास्ती जोरात जप व्हायला लागला. जप होतो, पण तेवढी भीती किती असते मनात. भीती खूप होती. मग तेच सांगतोय ना की आपण हीच आपली परीक्षा आहे की आपण निश्चिंतपणे ईश्वरावर आपण आपलं भार सोडू शकतो का. तो काय करेल ते करेल, जाऊ दे, आपल्या हातात काय आहे असं विचार करू शकतो का. हे आपल्याला सारखं देव ईश्वर आपल्याला आपली परीक्षा बघतोय. म्हणून म्हणतो ना, कृपारूपणे अल्पधारिष्ठ पाय. थोडस बघतो आपल्याकडे काय थोडं आहे का, धीर आहे का. नापास होतोय बघितलं की जाऊ दे, मोठ्याला बरं करा, चला जाऊ दे, काय आम्ही पुढच्या परीक्षा. ती अँजिओग्राम केला आणि त्यात एकही ब्लॉकेज नाही टाकला आणि जा घरी म्हणे, आता बस झालं, तुम्ही काय पास होणार नाही, जा घरी आता. तेव्हा मी हुशार आले, जा घरी म्हटल्यावर. मग आता सगळ्यांच्याकडे काय ना काहीतरी होत आहे, ठीक आहे ना. पण आपण ऍक्सेप्ट केलं ना की प्रॉब्लेम नसतो. आपल्याला काय होतं की आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, हे सगळ्यात महत्वाचं मी सांगतो, ते अनपेक्षितपणे काहीतरी होतं त्यावेळेला आपण बिथरून जातो. अपेक्षा असते की नाही, ऑल ऑफ अ सडन समथिंग हॅपन्स ना. आपण घरी धरून चाललेलो असतो की आपलं आयुष्य सरळ सुरळीत सन्मार्गाने छान चाललेलं आहे. अचानक काहीतरी आलं की मग गडबडलं सगळं. होतं की नाही तसं, हो ना. ते झाली, हा एक विषय सांगायचा होता. दुसरं म्हणजे आपल्या शास्त्राचं वाचन कितपत होतंय, काय वाचन होतं का आपलं.
जप ठीक आहे. वाचन होतं का काही? नॉट मच. मग ते मच करायला पाहिजे ना बाबा, थोडं तरी वाचायला पाहिजे. Either take story books. I am not telling you to read scriptures and Vedantic knowledge, but at least go Atmacharitra, stories. नाही, stories I am able to read, but not. नाही, don't वेदांत नादा लागू नको. स्टोरीज म्हणजे अकबर बिरबल नाही रे, म्हणजे आपल्या नॉट दोस, बट संत महात्म्याचे की ऑटोबायोग्राफी. आय एम टेलिंग एव्हरीबडी फ्रॉम फर्स्ट डे ऑफ द ग्रुप और लास्ट इयर की ऑटोबायोग्राफी योगी वाचा, खूप फरक पडेल आयुष्यात. नसेल तर घेऊन या. काय 100 रुपये किंमत आहे, खूप जास्त पण नाही किंमत. मराठी टाकलंय आपण ग्रुपवर 2 वेळा. पीडीएफ पण टाकल्यावर पीडीएफ मध्ये वाचायला लोकांना त्रास होतो. तुम्ही साधं पुस्तक घेऊन या आणि त्याचं 10 पानं रोज वाचा. मी कमीत कमी 90 वेळा वाचले ते पुस्तक, कमीत कमी सांगतो. 100 वेळा नाही झालं, 90 वेळा ते झाले. रोज 10 पानं 15 पानं रोज वाचायचे कंटिन्युअसली कितीतरी वर्ष, 20 वर्ष वाचत होतो. पण त्याने खूप फरक पडला की आपल्याला त्या गोष्टी माहिती असतात, पण प्रत्येक दिवशी आपल्याला लक्षात घ्या एक की आपल्या जीवनात जी घटना होते आणि आपण पुस्तकात जे वाचतो ते त्याच्यात काहीतरी एक साम्य असतं आणि ते दॅट रिअली हेल्प्स. कुठेतरी पोथी वाचा, कुठेतरी तरी गजानन महाराजांचं चरित्र, स्वामी समर्थांचं चरित्र, साईबाबांचं चरित्र, एखादा अध्याय वाचायचा रोज. वेळ मिळत नाही असं मला सांगू नका. आपल्यासाठी आपण वेळ नाही काढणार तर कोणासाठी काढणार आहे? ते म्हणतात ना, जो नोकरी करतात तेव्हा आपल्याला शरीर विकायला लागतं बॉसला किंवा त्या कंपनीला. पण इथे आपल्याला जेव्हा ईश्वरासाठी आपण आपल्या साधना करतो त्यावेळेला ईश्वराला आपण शरण गेलेलो असतो, है ना. ईश्वराच्या चरणी आपलं शरीर किंवा आपलं देह आपण समर्पण करतो आणि तिथे हमाली करतो की आपल्याला पैसे मिळणार तर चला काय पाहिजे ते करूया. आपल्याला यू कॅनॉट सी द फ्रुट्स इमिजिएटली व्हेन यू आर डुईंग अ साधना, देअरफॉर यू आर रिलक्टंट. पण ते आता तिकडे कसं केलं की महिना आले की मला पगार येतोय, पैसे मिळतात, म्हणजे हे मला जास्त हे ते असं म्हणत नाही की मला ते करू नका. आय एम नॉट टेलिंग यू डोंट डू दॅट, बट ऑल्सो रिमेंबर दॅट इज नॉट एव्हरीथिंग. जसं जसं वय वाढलं तसं काहीतरी व्याधी होणार, काहीतरी त्रास होणार. त्या व्याधी त्रासातनं काहीतरी म्हणजे ते बघ घाबरत नाहीये, पण फ्लक्स इज द रूल ऑफ लाईफ. चेंज इज द रूल ऑफ लाईफ. समथिंग इज गोइंग टू चेंज. हा देह का तसं जाणार आहे का? काय नाही तरी तर विघटन होऊन एक दिवस जाणारच आहे. पण तोपर्यंत माझी अटॅचमेंट जी शरीराशी आहे, माझ्या मनाशी आहे, माझ्या संसाराशी आहे, माझ्या व्यक्तींशी आहे, लोकांशी आहे, ती कितपत कमी, वस्तूंशी आहे, पैशाशी आहे, वास्तूशी आहे, ती किती कमी होते ते बघायला पाहिजे. देवाने मला दिलं ठीक आहे, त्याच्यात मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मागे सांगितलं तुम्ही एखादा कॅम्प गुरुदेवांचा, आपला गुरुजी नाही गुरुजींचा वर्ग अटेंड करा ना. 5 दिवसाचा 7 दिवसाचा फेब्रुवारीमध्ये, जानेवारी 31 ते फेब्रुवारी 5 असा विभूतीला कॅम्प आहे. ट्राय टू अटेंड इट. You'll see how much, because you'll get 1 room, 1 bed, that's it, and your clothes and what in that those luggage and everything, you'll be able to live happily for 7-8 days. किती आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट असतं बघा ना. आणि आपलं एवढं सगळा फापड पसार गोळा करून बघतो संसाराचा, है ना. त्यामुळे देवळात रोज जायचं, मंदिरात जायचं, नमस्कार करायचा, नसेल तर घरातल्या देवाला नमस्कार करायचा, एक उदबत्ती लावायची. माझं सांगण्याचा मतार्थ काय आहे की जितकं आपल्याला त्या ईश्वराचे अनुसंधान साधता येईल तेवढं करायचं. जितना कनेक्ट हो सके उतना कनेक्ट करने की ट्राय करना ना, जितना हो सके उतना दिनभर में. जास्त खूप सांगत नाहीये खूप करायला, घाबरून जाऊ नका, पण एवढं बेसिक तरी आहे ना. आता मी तुम्हाला सांगणार की रोजची पूजा करा, जमत नाही, केली तर आनंद आहे, पण कमीत कमी एक उदबत्ती व्हायला किती वेळ लागतो? 1 मिनिट. उदबत्ती व्हायला देवाला आंघोळ झाल्यानंतर बस. आपल्याला काय वाटतं माहितीये का, आमच्या एकाने सांगितलं मला, आता कोण नाव नाही सांगितलं, माझ्याकडे देव बघतच नाही, नमस्कार पण करत नाही, पण देवळात मात्र रोज जातोय. घरातल्या देवाला काय बघा नमस्कार करायचं, असं थोडं असतं रे.
ते आपल्या घरातलं ईश्वर आहे ते. आणि गुरुदेवांनी 1000 वेळा सांगितले की आयडियल इज नॉट एव्हरीथिंग, बट आयडियल रिप्रेझेंट द आयडियल, अँड अनलेस अँड अंटिल यू सी द आयडियल इन द आयडियल, यू कॅनॉट रीच द आयडियल. त्या चैतन्यामध्ये, त्या मूर्तीमध्ये, त्या काय असेल फोटोमध्ये त्या ईश्वराचं स्वरूप बघितलं तर त्या ईश्वरापर्यंत पोहोचायला सोपं पडतं. पण तो फोटो म्हणजे ईश्वर नाहीये, त्याच्या मागे ते जी काय आकृती आहे, फोटो आहे, ते माझ्या आत साठवून मी त्या ईश्वराकडे पोहोचू शकतो. हो ना. पहिली गोष्ट काय सांगितली, जप रोजचा. दुसरी गोष्ट सांगितली की शास्त्र किंवा संत महात्म्यांचं चरित्र, पुस्तक, काय म्हणतात त्याला, ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र किंवा काय, हे करायचं आणि एक देवाला एक उद्बत्ती व्हायचं सकाळी. एवढं तरी होऊ शकतं कामाला जायच्या आधी. आपल्या गण्य महाराज सांगितलं, आठवते का राजू, की कुठलाही प्रसंग आला, खूप त्रास झाला कधी आयुष्यात, त्यामुळे एक उद्बत्ती घ्या. त्यांनी सांगितलं, हनुमान ईश्वराच्या समोर बसा आणि 108 वेळा हनुमान चालीसाचं पठण करा. उद्बत्ती लावणे, कंटिन्यू उद्बत्ती ठेवा आणि असे 5 शनिवार करा. 5 शनिवार. पहिल्या शनिवारात तुम्हाला फरक पडेल. एकाने त्यांनी उदाहरण दिलं की त्यांचा एक शिष्य होते, म्हणजे ते नवरा नास्तिक होता आणि ते लंडनला होते. लंडनला असताना त्यांची नोकरी गेली, त्या नवऱ्याची. लहान होते, 28-29 वर्षाचे पोर. नवऱ्याला नोकरी गेली. त्यांनी महाराजांना तिकडनं फोन केला, आपा म्हणे यांची नोकरी गेली, आता काय करू. तो पण रडकुंडीला आला, म्हणजे त्याला फोन दे. म्हणजे आता माझ्याकडे पैसे नाही, काय नाही, जायचे पण पैसे नाही, भारतात यायचे पण पैसे नाही आणि नोकरी गेली, आता काय करायचं. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तुमच्यावर आहे, मग देवावर नाही. म्हणून म्हणाले, देवावर नाही तर ठीक आहे. तर मग म्हणाले की तुम्ही एक काम करा, हनुमान चालीसा 108 वेळा म्हणून मी सांगतो म्हणून हनुमान चालीसा घ्यायचा, उद्बत्ती लावा देवासमोर आणि तुला पहिल्यांदा 5-5.5 तास लागतील म्हणाले. म्हणजे निष्ठाने करू. त्यांनी पहिल्या दिवशी केलं आणि रात्री त्याच कंपनीतनं परत आलं की आम्ही तुला काढलं होतं, पण आम्ही तुला वाढीव पगारावर परत घेतो. फर्स्ट डे द व्हेरी कंपनी which had removed him took him back. They are still in London. There are 2 kids that are doing happily. पण सांगायचा अर्थ काय की आपली त्या श्रद्धा असेल आणि उपासनेवर, आपल्या सद्गुरू सांगितलं उपासनेवर विश्वास असेल तर हे सहज होऊ शकतो. मी काय सांगितलं आहे की कधीतरी आपल्या आयुष्यात काहीतरी प्रसंग येऊ शकतो, त्यावेळेला आठवू दे की बाबा हे असं केले की आपला त्रास आहे, काय आहे, त्याचं निवारण होऊ शकतं. त्यावेळेला आपल्याला विचारायला कोणीच नसतं. कोणाला विचारणार, कोणाला सांगणार. तर हा एक पर्याय आहे. ओके, अजून काय? कोणाला काय विचारायचं का? If you are doing japa through many times, when you are free, automatically it comes on your lips. Yeah. You need not prepare anything special for it. No, absolutely. But it should go inside you. मग आता म्हणतो ना, आता कसं होतं माहिती का, राम करे आतापर्यंत मेरा जप कर रहा हूं ऐसा रहता है. और कबीर महाराज काय म्हणतात, राम करे हमारा जप हम बैठे आराम. नंतर रामच जप करायला लागतो त्याचा. तुम्हाला काय, आम्ही फक्त बघतो, अरे वा त्या शरीरातलं जप रामनाम होते का, अरे वा छान आहे, अशी एक स्थिती येते. म्हणून गोंदवलेकर महाराजांना त्यांचे शिष्य म्हणाले, तुम्ही काय आम्हाला सगळ्यांना सांगता म्हणजे जप करा, या रोजच्या 108 वेळा 108 माळ रोजच्या वाढवायला सांगा, 3-3.5 तास रोजच्या जप व्हायलाच पाहिजे म्हणाले. तुम्ही तर एक दिवस पण जप करताना दिसता नाही. मी तर तुमच्यावर 24 तास. तो शिष्य आला होता, त्यांची म्हणजे मला अशी लोक आवडतात की जे माझी परीक्षा घेतात. जे इकडे म्हणाले, हा घे हात आणि लाव कान. त्यामुळे त्यांनी माणसाने कान लावला हाताला असा, तर श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे या हाताला लाव. जिथे हात त्यांनी कान लावला त्या प्रत्येक शरीरातून त्याला रामनामाची जप येते. आता आपण बसून रामनाम काय करू. एवढं आपल्याकडनं जे नाम घेतो आपण ते आत भिडलं पाहिजे. संसार चाललेला असतो, परमार्थ करायला लागतो. संसार काही न करता होत असतो. असेच आयुष्यातले 40-50-60 वर्ष निघून जातात, काही करायला लागत नाही. त्यावेळेला त्या विशिष्ट परिस्थितीत आपल्याला त्रास होतो, असं नाही की त्रास होणार नाही, पण त्यात आपण बाहेर पडतो.
पण परमार्थ जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला बसून एका जागी, म्हणून म्हटलं ना, टाळीची बैसवणी करा एका चित्त, एका जागेवर बसून काय तर स्तोत्र म्हणायचं, स्तोत्र म्हणा, आरती करा, काय ना काहीतरी आपल्याला अनुसंधान रोजचं चालू असू दे. म्हणून आपल्याकडे किती छान सांगितलंय की सकाळी उठल्या उठल्या कराग्रे म्हणा, ओके, नाही तेव्हा ईश्वराचं स्मरण होतं. अंघोळ झाल्यानंतर एक नमस्कार करा देवाला, पूजा करा, उपत्ती व्हा. दुसऱ्यांदा होतं. तिसऱ्यांदा बालविवारमध्ये काय सांगितलं, देवाच्या अधिकार सांगितलं की ब्रह्मार्पण ब्रह्माणी ब्रह्माग्न ब्रह्मणा ब्रह्मदेत्याने गणपती ब्रह्मकर्म कर्म समाधी हा मंत्र म्हणा, त्यावेळेला एकदा स्मरण होऊन जातं. संध्याकाळी हा वेळ लागायच्या वेळेला हातपाय धुवून शुभम करोती म्हणा, तेव्हा एकदा होतं. रात्री झोपताना एकदा म्हणा. काही न करता आपलं 5 वेळा स्मरण होतच आहे, आपण जर आपल्या शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर. संध्याकाळी ऑफिसवरून झाली की हातपाय धुवून देवाकडे दिवा लावतात ना तुम्ही, नाही लावत? देवाकडे दिवा लावता का नाही लावत? सकाळ संध्याकाळ लावते ना विजय, का नाही लावत? सर मी येताना खूप लेट होतं, 8:39, पण अम्मा लगाते हैं दिया शाम को. वही ना सर ये जो भगवत गीता चैंटिंग यहाँ पे था, उसका दो लोगों का मतलब एक्सपीरियंस है, जो जिन लोगों ने मतलब ये बता दिया कि एज इज नॉट अ लिमिट एंड डेफिशिएंसी, मतलब अगर आपके शरीर में कोई डेफिशिएंसी है, दैट इज आल्सो नॉट अ लिमिट फॉर यू टू से नो आई कांट चैंट, आई मीन आई डोंट हैव टाइम. सो एक 86 इयर्स ओल्ड एक आंटी चैंट करने के लिए आई थी जजेस के सामने. तो वो हर रोज एक चैप्टर चैंट करती है घर पे. इस बार उन्होंने फुल मतलब ऐसे सांस फूलती है ना, जैसे अभी लास्ट आखिरी सांस होगी ऐसा लग रहा था, लेकिन छोड़ा नहीं उन्होंने. उतना बुक पकड़ के उन्होंने मतलब उनका रीडिंग वाला ये था ये, एंड शी इज अ मिशन मेंबर्स मदर इन लॉ. सो she was saying she was very adamant, I want to come and chant in front of the judges, but don't count me for scores. तो वो आके जब चैंट किए और इतना सांस फूल रहा था, फिर भी वो बोल रहे थे ना, तो ऐसे लगा कि हम कोई भी एज में चैंटिंग स्टॉप नहीं कर सकते. ये इतना इंस्पायर किया वो आंटी ने. एंड शी हैज अ हियरिंग मशीन, सुनाई नहीं देता, और उनको इंग्लिश नहीं आता है, सिर्फ तमिल और हिंदी बात करने जितना, बट शी लर्नड हाउ टू चैंट संस्कृत एंड शी चैंटेड. दैट वाज वन. एंड ऐसे दो बच्चे, दिस टाइम इट वाज फिफ्थ चैप्टर. सो दिस और एक दो बच्चे थे जो रजिस्ट्रेशन काउंटर पे नाम नहीं बता सकते, मतलब इतना हकला रहे थे, लेकिन चैंटिंग सीमलेस. मतलब व्हाट कला था ना, कि चैंटिंग में एकदम प्राइजेस लिए, लेकिन नाम बताने के लिए भी मतलब वो नर्वसनेस है, एक न्यूरो डिसऑर्डर है, बट व्हेन दे चैंटिंग दे आर लाइक इन देयर ओन दिस. वन पर्सन आई वाज लाइक, ऐसा लगा कृष्णा खुद, मतलब इतना म्यूजिकल, इतना ट्यून, इतना लाउड एंड क्लियर, स्पष्ट, कि ऐसा लगा जैसे कृष्ण भगवान ही चैंट कर रहे सामने. अरे वही ना कि अरे लोगों का अवेयरनेस अभी बढ़ गया है. सी ना, इवन इन my sister's daughter, 6 years old, she stood second in Hubli. There were 10,000 children taking part in Chinmay Vidyalaya, in Chinmay Vidyalaya only, taking part in the competition, Gita competition. So where awareness is getting, we are increasing awareness. तो ठीक है रे, अपना से we have now passed that, we are in postgraduate, not only graduate. Now we have to see that what we can do. बेसिक इसमें रुक के कुछ नहीं होने वाला. रोज बघितलं तर मी 15 वाजता म्हणतो, पुढे काय, पण ते टेप रेकॉर्ड पण म्हणतं, कॅसेट पण म्हणतं, पुढे काय, त्याच्यात काय न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. पण ते म्हणजे सर्वस्व नाही, हे लक्षात येत नाही आपलं. त्याच्यापेक्षा पण काहीतरी पलीकडे आपल्याला आपल्या आत्मचिंतन करायला पाहिजे. श्रवण, मनन, निधी नाही रोजचं व्हायलाच पाहिजे. If I don't reflect upon what is happening, no, then it is difficult. Introspection, detection, substitution is a must. काय चाललंय बा माझ्या मनात? मन म्हणजे काय? मागच्या किती छान सांगितलं की म्हणजे मनात, सी माइंड इज अ फ्लो ऑफ थॉट्स, बट द माइंड इज गोइंग परस्युइंग ऑन सम काय म्हणतात ना, स्क्रीन, हो ना.
The mind is functioning on some screen, and that screen is being lit by the light of life, or atma or chaitanya consciousness, and that chaitanya is my true self. आपल्याला ज्या वेळेला जाणवेल ना की मनातले विचार येतात ते जाऊ दे, विचाराच्या मागे जे काय चैतन्य आहे त्या सर आई थिंक समबडीज सनम्यूज लाइन इज अनम्यूटेड, थोड़ा लाउडस्पीकर कुछ सुनाई दे. हाँ अभी ठीक है. हाँ इसका रमाकांत का झाला था. हाँ तो देन सी की आपण ज्यावेळेला विचार येतात, वेर डू द थॉट्स कम फ्रॉम अ ओन सेल्फ, वेर टू रिझॉल्व इन ओन सेल्फ, व्हॉट इज द बॅकग्राउंड फॉर देम, is myself, is me, ahankara, and what is that which lights the ahankara is that my true self, chaitanya, and rest all perishes. This body will perish, the mind will be changing from time to time, my ideals will change, intellectual what to say, aspirations will change, but on which screen everything is going on, that will remain permanent, and that is my true self. नाटक दीपमध्ये सांगितले की त्या दिव्याच्या खाली जे काय तमाशा चाललेला आहे किंवा नाटक चाललेलं आहे, ते नाटकातले ते हे पात्र बदलतात सारखे प्रत्येक अंकाप्रमाणे, पण तो जो दीप असतो तो कॉन्स्टंट असतो ना. त्याप्रमाणे आपल्यातलं जे चैतन्य ते कॉन्स्टंट आहे. आपलं जन्माच्या आधी पण होतं, म्हणून आपल्याला लक्षात घ्या की आपल्याला जन्माच्या नंतर, आपण जन्माला असल्यानंतर पण आपल्याला 1-2 वर्षाचा असताना काय काय घटना घडल्या त्या अजून आठवतात की मी असं करतो. 1 वर्षाचा असताना मला हे आवडायचं, मांजरायचं किंवा काय असायचं आवडायचं, ते पण आठवतं. आणि आताच म्हणजे नंतरच आयुष्यातलं पण आठवतं 20-30 वर्षानंतर. आणि मग हे आपल्याला किंवा झोपेत आपण झोपल्यानंतर मला गाढ झोप लागली म्हणतो. तुम्ही तर नाहीच आहे. झोप म्हणजे काय की यू आर ऑलरेडी डिझॉल्व्ड युअर सेल्फ इन युअर ओन सेल्फ इन युअर स्लीपिंग, अँड स्टिल व्हेन यू गेट अप असेल, आज मी काय छान झोपलो. हू वॉज दॅट हू वॉज witnessing that you slept properly? Tell me. की मी छान झोपलो हे मला कोणी सांगितलं? की त्याचा अर्थ आहे की मी झोपल्यानंतर पण कुठली तरी शक्ती आहे ती चालू असते सारखी. आहे ना, ती जी शक्ती आहे ती माझ्या बरोबर माझ्या आधी जन्माच्या आधी पण होते. त्या शक्तीच्या द्वारेच मी जन्म घेतला. त्या शक्तीच्या द्वारेच माझं आयुष्य चाललेलं आहे, आणि त्या शक्तीद्वारेच मी पुढचा माझ्या जीवाचं हे करणार आहे. काय करणार आहे? प्रवास करणार आहे. एव्होल्युशन, प्रगती करणार आहे. बरोबर आहे ना? हे तुम्ही काय सांगतो, हे कशाला सांगितलं की आपलं आत्मचिंतन सारखं चालू दे. रमण महर्षींचं असं झालं की मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे कोण आहे. हे लक्षात येणं पण खूप अवघड आहे. हू एम आय? Am I the body, or am I the mind? Am I the soul, or am I the thoughts? I am beyond everything. Okay नाही? एकदम शांत झाले सगळे. तेच होतं की पुढे काय बोलायची इच्छा पण होत नाही. काय बोलणार? जे बोलणार ते सगळं पोपटपंची. एक अशी अवस्था येते आयुष्यात की ज्यावेळेला बोलणंच बंद होऊन जातं. काय बोलणार? ते म्हणाले ना, ओम मौन व्याख्या प्रकृत परब्रह्म तत्वमिमानम वर्षिष्ठांते व सद्य शिकणे. पुढे काय? आवृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलित चिन्मुद्रमानन्दरूपं स्वात्मारामं मुदितवदनं दक्षिणामूर्तिमीडे. ॐ नमः प्रणवार्थाय शुद्धज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय
दक्षिणामूर्तये नमः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. तिथं ईश्वर त्या मूर्तीतच नाहीये, त्या मूर्तीच्या पलीकडे ईश्वराशिवाय काही नाहीच आहे जगात. त्या ओम मधनं चालू आणि ओम मध्येच जायचं, म्हणजे चैतन्य मधून चैतन्य जायचं. आणि आपलं स्वरूप जे आहे ते आपल्याला जाणायचं आहे. एक तुम्ही संकल्प करू शकता ना कधीतरी आयुष्यात, वागेश्वरी, की मला ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानेश्वरी वाचलीस का तू? वाचले? नाही, दासबोध चालू आहे. दासबोध चालू आहे. असं एक आहे आयुष्य आपल्याला खूप. पण एक कर संकल्प, की माझं 18,000 वय आहेत, पण वाचेन ज्ञानेश्वरी. अर्थासकट नुसतं वाचन म्हणजे ते पारायण नको तुम्हाला, की वाचायचं, करायचं. त्याने काय होणार माहितीये का, आपण जसं जसं वाचत जातो ना तसं आपल्याला आपल्या बद्दलचं काय म्हणतात त्याला, कौतूहल वाढतं, उत्सुकता वाढते. खरंच काय आहे, खरंच काय आहे. आणि मग त्याच्यातनं आपण विचार करायची, आपली दिशा बदलते. मग आपण आपल्याकडे जीवनाच्या, ज्ञानेश्वर माऊली 16 वर्षांनी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. काय असेल दृष्टी त्यांची त्यावेळेला, सगळं आलं त्याच्यात. हे आताचे सायंटिस्ट जे म्हणतात त्याच्या आधीच सांगितलं होतं त्यावेळेला. गर्भाची धारणा कधी होते, कुठल्या वर्षी काय होतं, पृथ्वी कशी गोल आहे, कुठल्या ग्रहात काय आहे, सगळं त्यांनी ते लिहून ठेवलं. नंतर त्या लोकांनी डिस्कवर केलं. इतका सिद्ध ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. एकदा तरी आपल्या, मी अजूनपर्यंत वाचला नाही खरं सांगा. आमचा अर्धा झाला ग्रुप आणि नंतर तो बंद पडला. म्हणजे जवळजवळ 9 का 10 अध्याय झाले आणि तो ग्रुप बंद पडला. शिरीषकडे होता त्यावेळेला, खूप आधी. म्हणजे मी सांगतो ही गोष्ट 83-84 किती असेल, 84 ते 86 त्याची, किंवा 90 पर्यंत असेल. 5-6 वर्ष झालं बंद पडला, पेरू घेतला. पण पण ज्ञानेश्वरी वाचायचं किंवा कुठलाही ग्रंथ वाचायचा आपणच संकल्प करायचा, की मला हा ग्रंथ वाचायचा आहे पूर्णपणे. हे आपणच आपल्याला ठरवायचं. काय होतं, आपण जो वेळ वाया घालवतो ना टीव्हीची सिरियल बघण्यात, काहीतरी बघत बसतो, त्यांना पैसे मिळतात, ते काय करतात नाटक, आपल्याला काय मिळतं सांगा बरं. आपल्या आयुष्यातला वेळ वाया जातो आणि नको त्या गोष्टी मनात घेतो आपण, हो की नाही. असं असंच आपण आपलं इंट्रोस्पेक्शन करायचं आणि आपल्या आयुष्यात दिशा आपणच कशी देऊ शकतो हा विचार करायचा. म्हणून ते गीतेत काय म्हटलंय, उद्धरेदात्मनात्मानम, पुढे काय, न आत्मानम अवसादयेत. हा, दुसरं कोणी मदत करणार, यू हॅव टू लिफ्ट युअर सेल्फ, बाय युअर सेल्फ, फॉर युअर सेल्फ. नो वन विल हेल्प यू. रिमेंबर दॅट. Yes, I have to only try in the giving circumstances. See, गुरुदेव म्हणायचे ना, तुम्ही इकडे पडलाय, पाय घसरून पडला तुम्ही सपोज, तर मग तुम्ही कुठे उठणार, तुम्ही अमेरिकेत उठणार का? नाही. ज्या धरणीवर तुम्ही पडलाय, ज्या जमिनीवर पडलाय, त्याच जमिनीचा आधार घेऊन दोन्ही हाताने तुम्ही तिकडेच उठणार की नाही. तसंच आपण या संसारात पडलोय, आपण आता कुठं उठणार. आता आम्ही विचार करतो, आता नाही, मी ज्यावेळेला मी अमेरिकेत जाईना त्यावेळेला उठेन. जे हे वाक्य जितकं मूर्खपणाचं आहे, तसंच हे वाक्य मूर्खपणाचं आहे, की आता मी जेव्हा रिटायरमेंट झालं की मी देवाचं नाव घ्यायला सुरू करणार. तो आधी रिटायर होतो का देव तुला आधीच रिटायर करतो, हे कोणाला माहितीये. कळत नाही. मग जिथे तुम्ही पडला तिकडनं सुरू करा. ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळतो, ज्या वेळेला क्षणी तुम्हाला वाटतं, त्याच वेळेला क्षणी सुरू करा. नाही, मी आता 1 जानेवारी 2025 वर संकल्प करणार आहे. तुझा संकल्प केला, जाऊ दे कुठे तेल लावून. आता पण सुरू कर ना, सगळे दिवस चांगले आहेत. आता एक तेच आर्टिकल वाचत होतो, ट्विटरवर आलं होतं, की जो माणूस किती वर्ष माहितीये का, 32 वर्ष एका ह्याच्यात राहिला, खोलीत. बरं का, त्याला खाण्याचं पिण्याचं सामान कोणीतरी त्याचं प्रोव्हाइड करत होतं आणि त्याला वेळेचं आणि ह्याचं काही भान नव्हतं. वेळ काय नाही, काय वेळ काही माहिती नव्हतं त्याला. आणि त्याच्या बॉडीची सायकल अशी झाली, की त्याला 48 तासाचा त्याचा दिवस झाला ऑटोमॅटिकली, ज्यावेळेला बाहेर आला त्याला, की 48 तासातले 36 तास तो काम करायचा आणि 12 तास झोपायचा. आणि त्यानंतर असं आहे, की तो वेळेच्या पण पलीकडे गेला. म्हणजे वेळ ही जी कन्सेप्ट आहे, ते आपण आपल्या जगासाठी ती हे केली, बांधली. खरं कुठं वेळ आहे सांग बरं. आपण म्हणतो आता किती वाजले, 6 वाजले. खरं वेळ कुठे आहे काय? हा पण आउटलुक म्हणजे सांगायचा मुद्दा काय, की
आपण जसा जसा विचार करू लागतो तसं तसं आपण त्या या कोशातनं बाहेर पडतो. नाही तर त्याच कोशात आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम चालेल आपलं. अजून काय? मला आज हे खरं पुढचं खूप छान होतं. पण सगळं नाहीये म्हणून मला हे करायला लागलं. खूप छान आहे पुढचा चॅप्टर. उपदेश सारचा. हे कोणाचं आहे? मला श्लोक रमाकांत आहे माझे आणि 176 is mine, 175 is वागेश्वर. ओके, घे ग वागेश्वर. अजून काय थांबा एका मिनिटं. वागेश्वर काय विचारायचं का अजून कोणाला? काय सांगायचंय का? रवी, राजू, विजू, हरिओम. हा बोल. हा या हा This is the grace of Lord only. उत्तर देखो ये भी करना है क्या? You could, I mean, try it out. I don't know. You could have detached yourself from that timeless body. If a leg pain, or what is pain? Pain is a sensation goes to the mind. क्या समझ? वो उसका दुकान है, क्या करने है? हाँ, वो कितना सुंदर था. अरे फायदे सब है, इससे कुछ नुकसान किसका कुछ नहीं है. भगवान का नाम लेसे नुकसान हो कैसा हो सकता है? बोलूच नाही शकत. काहीतरी फायदा पण आपल्याला आपण साधक आहोत, आपल्याला प्रगती करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगितलं की एका जागेवर बसा, जप करा. त्याचं कारण काय नाही. तुम्ही करताय, तुम्ही प्रत्येक जण यू आर ऑल ऑफ प्युअर सोल्स. त्यामुळे काय नाही, शंकाच नाहीये. पण आपल्याला प्रगती करायची असेल तर कुठेतरी अजून थोडा प्रयत्न थोडा अजून जास्त करायला पाहिजे. की जिम मध्ये म्हणतात ना, माझ्या मुलांनी सांगितलं, मला माहित नव्हतं, की तुमचं जे कोर लेवल असते, तुम्हाला सपोज तुमचं कोर लेवल काय आहे की 100 बैठका किंवा 100 जोर, आणि 100 होते तुमचं सहज शरीर साथ होतं. त्या 100च्या नंतर 5-10 करतात. त्या 10 करण्याने तुमचं शरीर तुमचं शरीरावर परिणाम होतो. तसंच आपलं कोर आपण करतोय आता त्या जे करतोय बेसिक, त्याच्यामध्ये थोडंसं आपण आपल्याला ऍड केलं तर आपली प्रगती होईल. है ना? ओके ना राजू? येस सर. हो, ये वागेश. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. हरु जाळितो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ब्रह्मदेव सृष्टीची निर्माण करतो. सृष्टी निर्माण करताना तो प्रत्येकाच्या कपाळावर म्हणजे भविष्य लिहितात ना, तसं भविष्य लिहितो. ललाट रेषा असते. पण जो लिहितो त्याची ललाट रेषा कोण लिहितो? नंतर तसंच प्रलय काळी हरु जाळितो लोक संहार काळी. म्हणजे शंकर जो आहे तो विश्वाचा संहार करतो, पण शेवटी या शंकरालाच कोण जाळतं? तिन्ही लोकांचा म्हणजे तिन्ही देवांना निर्माण करणारा जो आहे तो म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, असा याचा अर्थ झाला. आपण जनरली म्हणतो की आपण आपलं विश्व हे निर्माण आपणच करत असतो, पुरुषार्थाने आपण करतो असं म्हणतो. पण हे जे करणारा आहे, ह्याच्या मागे जो शक्ती देणारा आहे तो कोणीतरी वेगळा आहे, आणि तो कोण आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. असा थोडक्यात मला त्याचा अर्थ वाटला. परफेक्ट. आणि कसं माहिती का, 175 ते 179, 175 to 179 हे एकच श्लोक मानला याच्यात. म्हणजे माझ्याकडे पुस्तक आहे त्याचं, त्याने सगळ्यात इंटरलिंक्ड आहे. हे तो म्हणाले ते बरोबर आहे, पण शेवटी त्याचं उत्तर दिलेलं आहे. फक्त प्रश्न काय सांगायचं काही नाही. रमाकांत. जय द्वादशादित्य हे रुद्र
आक्रा असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव तुंडालिता आडलेना जनी मुख्य तो कोण कैसे कळेना. जय जय रघुवीर समर्थ. This is in continuation of what Vageshwari said. As per this, it is written, creation has 12 suns, 11 Rudras, and number of Indras are innumerable. So it is difficult to count. So we have to find out who is behind all these मुख्य देवता suns and Rudra and Indras. Then only we will come to know the real part of our life. We attach for our gains. We say this God, if we pray, we'll get this. If you pray to that God, you'll get this. But beyond all these gods, there is some power. So we need to recognize that power. Very good. See, now what we'll do, we'll see from Putena Kada Devarana till Guru Videto Sarvata Hi Jadise. This is one topic. Okay. Ravi. So from Putena Kada Devarana to Guru Videto Sarvata Hi Jadise. This is one topic only. You only take it. But don't distribute. I don't. You can be able to tell properly. Next step. और इसमें क्या लिखा है मालूम है क्या जितके देव असतील सगळे आहेत बरोबर आहेत पण त्या देवाचा कर्ता कोण आहे who is the regulator behind all this generator alternator destroyer god who is behind this who does that त्याचं ते उत्तर मागितलं एवढं करायचं हे तुम्हाला रमाकांत सांगितलं का रमाकांत इज कझन ब्रदर ऑफ स्वामी चिदानंद स्वामी चिदानंद आचार्य yes cousin brother na Ramakant? Yeah, my mama's son, last son, my mother's eldest son. But now he is running his own Powai Forum. He has started Powai Forum. हाँ Powai Forum शुरू किया. आप जब भी मेडिटेशन और जपा का बात कर रहे थे ना स्टार्टिंग में अभी मेरे को उनका याद आया क्या बिकॉज दैट टाइम कृष्ण कुंज ही हैड टोल्ड अबाउट XMS so exercise meditation and spiritual studies. Yes I tell you if I can show you are saying that I got written in my diary first page. देखो दिखता है क्या देखो X Can you see? Yes sir. दिख रहा है क्या लिखा है XMS daily. XMS daily. मैंने लिखा भी नीचे. That was 28/4/97. X is physical exercise, M is meditation, and S is study of scriptures. स्वाध्याय. देखो आज उनके याद है. क्या मालूम? भगवान क्या करते हैं मालूम? वो कहाँ पर है मतलब मुंबई में है रमाकांत मालूम उनका लेक्चर्स YouTube पे आता है पॉपअप होता है I don't know he is in white clothes yes he is staying right now in a place in Andheri but somewhere near Raigad district they are building one Jnana Shakti ashram so maybe foundation stone laying ceremony is over construction has started maybe by foundation ceremony Abhishek Chaitanya and Anubhavananda were there they had gone there in between he comes to Pune rarely maybe Sivaratri etc because he has one shishya in Pune by name Vibha Chaitanya ji Brahmacharini she stays in NIBM Road. So she takes some lectures in Pune as well as Saturday, Sunday she is in Bombay. So sometimes he comes that time, sometimes he calls. I mean, they tell me, so I go and meet him. Previously, after he left Chinmay Mission, he was with J.D. Krishnamurti, Rajghat Foundation, that is somewhere in Varanasi. There he was there for 10-12 years. After that, he shifted to Solan, Himachal Pradesh.
and then now he's in Bombay. Oh. But once in 2-3 years, he goes abroad for 2-3 months to US, and every alternate Sunday they have got something known as webinar. So on some spiritual topic they discuss. So sometimes he talks, sometimes one of his some disciple means not exact his ashram person, but some acquaintance they speak. So they speak general about meditation, about scriptures, introduce you to some Upanishads, etc. It is not a continuous story, but maybe one topic a week. So once in 2 weeks they have. It is normally from 8:30 to 9:30. नहीं YouTube मेरे को पॉपअप आता है हमारे उनका देखते ना। चलो शांति पाठ भाग्यश्री प्लेज। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of Lord of Lords, and devotion to the people is the devotion to the Supreme Self. We know our responsibilities. Give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. हरि ओम। तुम्हाला काय प्रश्न असेल तर टाका, की मला हा प्रश्न पडलाय, तो लोक काय उत्तर देतात.